आजच्या या 2025 बार्शी नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या मुलाखतीच्या बाबतीमध्ये मुलाखती घेण्याकरता या ठिकाणी उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे अत्यंत जबाबदारी काम करणारे आणि या जिल्ह्यातलं अत्यंत खंबीरपणाचं नेतृत्व पालकमंत्री ज्यांनी जिल्ह्यामध्ये आल्यापासून आपण सगळेजणच मीडियाच्या माध्यमातून पाहतोय एक खळबळ माजून दिली आणि भारतीय जनता पार्टीची फार मोठी ताकद वाढवली असे आमचे सहकारी मित्र आदरणीय जयभाऊ भुरे साहेब, उपस्थित जिल्हाध्यक्ष केदारजी साहेब, उपस्थित माजी नगराध्यक्ष रमेश अण्णा पाटील, माजी नगराध्यक्ष आशिफभाई तांबोळे, आदरणीय मनगिरे सर, आदरणीय रिंक्याप्पा, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष मदन दाराडे सर, आरपीआयचे अध्यक्ष ॲडव्होकेट अविनाश गायकवाड साहेब, वकील साहेब, माजी नगरसेवक नाना राऊत, माजी नगरसेवक कदले मालक, प्राध्यापक पवार सर, संग्राम मोहिते, शिंदे साहेबांच्या सेनेचे अध्यक्ष सहकारी मित्र माने, बाबासाहेब तापशे, उपस्थित आता काही सरी कांबळे सर, कांबळे सर, सर्व उपस्थित पदाधिकारी आता थोडी सगळी व्यासपीठावरती येऊ शकत नाही. गर्दी या मंडलाध्यक्ष गर्दी, शहराध्यक्ष मुलगी आजारी असतील उपस्थित नाहीत, मागील कदम उपस्थित सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, महायुतीचे सर्व या बार्शी शहरातील पदाधिकारी, कार्यकर्ते, माजी नगरसेवक, त्याचबरोबर ज्यांनी आपल्या प्रभागामध्ये अत्यंत मोलाचं काम केलेलं असे सर्व सामाजिक कार्यकर्ते, भारतीय जनता पार्टीचे सर्व सदस्य, शिवसेनेचे सदस्य, अजितदादांच्या राष्ट्रवादीचे सर्व काही सदस्य, आज या ठिकाणी मी पत्रकार बांधवांना पण सांगू इच्छितो की आम्ही महायुतीच्या माध्यमातून ही निवडणूक लढवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय. सर्व महायुतीच्या घटकांनी आमच्याबरोबर या ठिकाणी काम करावं असे आम्ही या ठिकाणी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून, तसं शिंदे साहेब, अजितदादा, सगळे महायुती राज्यामध्ये त्याच धर्तीवरती या ठिकाणी पण काम करावं अशी आमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे. आदरणीय आठवले साहेब आहेत, अविनाश वकील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, आमचे सहकारी शिंदे सेनेचे माने या ठिकाणी उपस्थित आहेत. आता काही तांत्रिक कारणामुळं दादांचं काय आणखी निश्चित नाही, काही जिल्हा अध्यक्ष काही निरोप देतील, आम्ही वाट बघून आहोत. परत आणखी पत्रकारांनी जमा पूर्ण होऊन हे सगळं कोणाशी अगोदर थोडं परत करतो. आणि आज या ठिकाणी आम्ही खऱ्या अर्थाने मित्रत्वाच्या नात्यानं या ठिकाणी सगळ्यांना विश्वासात घेऊन या ठिकाणी काम करण्याची आमची प्रामाणिक भावना आहे. या ठिकाणी कोणालाही दुजाभाव करण्याचा आमचा कुठलाही हेतू प्रयत्न असणार नाही. आता जयाभाऊच्या मार्गदर्शनाखाली आम्ही म्हणजे जिल्ह्यामध्ये सगळेजण निवडणूक लढवतोय आणि जयाभाऊही रात्रीचा दिवस करून आता एवढी दाखवून त्यांना पंढरपूर बालशीवरून आता अक्कलकोटला चालले. एवढ्या काही गडबडीमध्ये सुद्धा सगळ्यांना फेस टू फेस या ठिकाणी बोलले. खास करून नगराध्यक्ष पदाचे त्यांनी मुलाखती घेत गेले आणि आज आपण सर्व उमेदवारांच्या या ठिकाणी पाहतो मुलाखती घेत असताना आता तुम्हाला पण माहिती आहे, मला पण माहिती आहे, जवळपास सगळ्याच गोष्टी तुमच्या पण लक्षात आहेत आणि आम्ही काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पण लक्षात आहे. परंतु हे सगळे आपण काम करत असताना मिळून मिसळून आपल्या सर्वांनाच माहित आहे की आपल्याला विधानसभेला मुकावं लागले. आज आपण आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून इतिहास घडवला विकास कामाचा. कधी नाही एवढी आता जयभाऊनी पण पाहिला असेल की रस्ता येताना किंवा सगळे बार्शी शहराला जोडणारे कॉन्क्रीटचे रस्ते असतील, बगीचे असतील, खेळाची मैदान असतील, नगरपालिकेच्या शाळा असतील, त्याचबरोबर शहरामधल्या घरकुल योजना आहेत,
जवळपास 5,000हून अधिक आपण गोरगरिबांना घरं देऊ शकतो. 1596 घरांचा प्रोजेक्ट सुद्धा त्या ठिकाणी जवळपास आता 350-400 घरं पूर्ण झालेले आहेत. उर्वरित आदरणीय फडणवीस साहेबांच्या हस्ते त्याचं उद्घाटन आपल्याला करायचं आहे. आणि अशा रीतीनं संपूर्ण शहरामध्ये गल्ली बोळातील रस्ते, कॉन्क्रीट, काय डांबरीकरण असेल, गटरी असतील, पाईपलाईन असेल, 296 कोटीची पाणी पुरवठा योजना या ठिकाणी आदरणीय साहेबांनी वार्षिकता दिली. जवळपास 4 कोटी लिटर पाणी आपल्याला रोज येणार आहे. सगळ्या विकासाला घेऊन आपल्याला या निवडणुकीला सामोरं जायचं बांधून. आणि एवढा विकास करून सुद्धा राज्यातील माझ्या सहकारी मित्रांना सगळ्यांना आश्चर्य वाटलं की एवढं फडणवीस साहेबांनी पेरल चेक म्हणले वार्षिक आणि घोटाळा झाला कुठं. परंतु आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की बाबांना नेमकं विधानसभेच्या अगोदर काय घडामोडी घडल्या आणि थोडं जातीपातीचं राजकारण मलाही वाटतं नव्हतं की घडलं, परंतु थोडंफार झालं. परंतु यापुढे असं राजकारण होऊ नये अशी माझी नम्रतेची या ठिकाणी विनंती आहे. कारण आपण जातीपातीच्या राजकारणाकडे जर गेलो तर आपल्याला फार मोठी बार्शी तालुक्याला, बार्शी शहराला किंमत मोजावं लागणार. आपण पाहतो की 5 वर्षाच्या 2.5 वर्ष पाठीमागची पूर्ण 5 वर्षाच्या 2.5 वर्ष तर आपल्याला काही काम करणं शक्य नव्हतं. तरी सुद्धा डीपीडीसी मध्ये पाठवून किंवा विधानसभेमध्ये पाठवून त्या ठिकाणी आपण निधी खुचून आणला काही ना काही आपला हक्काचा. आणि 2.5 वर्षात तर काय बेमाप या ठिकाणी आपण किती निधी मिळत होता त्याचं गणित नसायचं दर आठवड्याला. परंतु 1 वर्षामध्ये माझे पत्रकार बांधव पण या ठिकाणी उपस्थित आहेत. या लाईव्हच्या तुमच्या माध्यमातून सगळी जनता पण पाहते, भाऊ पण बोलणार आहे. या वर्षामध्ये किती निधीची पत्रकार परिषद झाली वार्षिकाला पाहिलेल्या बांधून, किती आपण पायावरती मोठा धोरणा मारून घेतलेला आहे हे सगळं वार्षिकांना माहित आहे. मला जाणीव आहे या ठिकाणी या तालुक्यातलं राजकारण भौगोलिक दृष्ट्या परिस्थिती बहु थोडी वेगळी आहे. कारण या ठिकाणी एवढं विषयाचे प्रयोग केले जातात या शहरामध्ये की मी जशी निवडणूक लढवतोय तसं शहरामध्ये 2,500-3,500 हजार सातत्यानं मायनस या ठिकाणी विधानसभेला असतो. परंतु ग्रामीण भागामधून 12,000-13,000-14,000 हजाराचा लीड असतो. पण शेवटी राजकारणामध्ये मी काम करत असताना आता 4 वर्ष प्रशासकाची गेली, परंतु माझ्या 30 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये 20 वर्ष नगरपालिका आपण ताब्यामध्ये यशस्वी झालेलं. त्याला असंख्य कारण किंवा कुठल्या टॅक्टिक वापरल्या ते पण माहिती. आणि माझी खास करून मी काय सांगायला मित्रांनो की विधानसभेला आपल्या पायावरती फार मोठा तोटा पाहिजे आणि आपल्याला कुठल्या माध्यमातून कुठल्या विषयावरती आपण निवडणूक हारलो हे आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. कुणाला सांगण्याची काय गरज नाही. लहान मुलांना सुद्धा हा विषय लहान बाळापासून ज्याला समजतंय तिथनं वयोवृद्धापासून आता बघितलं हा विषय माहिती. त्याच्यामुळे एक जी चूक झाली आपली चूक म्हणता येणार नाही. तो माझा हक्क होता. मी फडणवीस साहेबांसाठी काय करायचं त्या विचाराने माझ्यासाठी काय केलं मला त्याची जाणीव आहे. त्यामुळं माझं काय जरी झालं ना आज पण उद्या भाऊ आणि उद्या पण उद्या मी कोणाला घेत नाही. मी पण नाते करू माणूस मला काय कोणाच्या पेची गरज नाही. मी एक साधा कार्यकर्ता म्हणून जरी काम करत राहिलो तरी मला माझा अभिमान. कारण मी 6 निवडणुका लढल्या नाही. त्यामुळे 4 निवडणुकीमध्ये माझा पराभव झाला, 2 निवडणुकीमध्ये जिंकलो. पण माझी जी काही इज्जत आहे बार्शी शहरामध्ये ठीक आहे 2-3 हजार मताचं तिकडे तिकडे होते. पण मला जी माणसं मनाची कधी कमी पडला नाही कार्यकर्ता म्हणून. आणि मी कार्यकर्ता म्हणून काम करण्यामध्ये सुद्धा कमी पडलेलं नाही. रोज माझं काम चालू असतं. भविष्यात पण हातात काठी टेकून जरी मला ऑफिसला जायची वेळ आली तरी मी म्हातारपणापर्यंत तुमची सेवा करता राहणार. त्यामुळे कुणीही काळजी करायची का फक्त तुम्हाला घेऊन काम करा म्हणलं तर ते आपल्या बापाच्या ना मनात पण नाही, आपल्या स्वभावात पण नाही, रक्तात पण नाही. फक्त मला मी तुमच्या हात जोडून नम्रतेची विनंती करतो की माझी पण पोटतिरीक आहे. ज्या पद्धतीने शहरातला विषय आहे त्या पद्धतीने आज ग्रामीण भागाला 50,000 एकर जमीन कशाला म्हणतात 2.5 वर्ष. आज देवेंद्र फडणवीस साहेबांच्या एका कृपादृष्टीमुळं 50,000 एकर जमीन गोवा बागायत झाली. तर 7 अभिमानात सगळ्याच्या शेतात आता पाणी गेलं. आज हजारो तरुणांना रोजगार मिळाले. MIDC मध्ये सबस्टेशन झालं, पाणी झालं, कारखाने उभा राहिले. आणखी पण शहरामध्ये फार बेकारी 8 आणि 10-12 हजारावरती पूर्ण काम करते कार्यकर्ते. तुम्हाला आवडतच सांगतो. आणि ह्या गोष्टी आपल्या जनतेपर्यंत पण तुम्ही पोहोचवा. मी भाषणामध्ये सांगणारच आहे. आपल्याला आणखीनही गाताची वाडी जशी MIDC जागेची अडचण परत निर्माण झाली 3 MIDC करायच्या.
भगवंत तीर्थक्षेत्राचा विषय आपल्याला आणखीनही 1 लाख एकर जमीन या ठिकाणी वरिताखाली आणायची, रोजगार निर्माण करायचा आहे. ह्यांच्यासारखं घरात बसून जातीपातीचं राजकारण आपल्याला करायचं नाही, किंवा कुठंतरी कुणाला तरी माझ्या अंगावर सोडून सगळे जवळचे काही खंडोजी कपडे तिकडे पाठवले आणि माझ्या अंगावरती कुणाला सोडून इथं विषारी प्रचार या ठिकाणी केला. आणि बोर विधानसभेनंतर सुद्धा 3-3दा भूमी आली जायला नाट्य करायला. आता काय मी त्याचा विचार करत नाही किंवा काही नाही, फक्त बार्शी शहराचा बार्शी तालुक्याचा आपल्याला विचार करायचा. त्यामुळं माझ्यापेक्षा सगळ्यात जिम्मेदारी आता मित्रांनो तुमच्यावरती आहे. कारण 3 निवडणूक आहेत आपल्या. 2 तारखेला नगरपालिकेचं मतदान आहे, 3 तारखेला निकाल आहे, 7 तारखेला मार्केट कमिटीचे मतदान आहे, 8 तारखेला निकाल आहे. आणि तिथनं लगेच 15 दिवसात जिल्हा परिषद पंचायत समिती आहे. आम्ही विधानसभेला ठीक आहे झालं गेलं मिळालं 20 रुपये आहे. दुसऱ्या दिवशी 9 वाजता ऑफिसला आहे माझ्या. काही वाटलं नाही मला, का तर मला माहित होतं काय म्हणणार काय नाही. आपण जे करायचं ते करायला काय माहिती पुढे पण गेलो नव्हतो आणि ज्या काय परिणामाची पण त्या ठिकाणी काळजी करण्याचा कुठला प्रश्न उद्भवत नव्हता. परंतु विधानसभेला झाले जाऊ द्या, कोणालाच वाटत नव्हतं अक्षरशः आश्चर्य की अशी काय नंतर भिडवत होती. आम्हाला म्हणायची सरकार जर आलं त्यांचं आम्हाला बारशी तर ठेवणार नाही. म्हणजे इतक्या टोकाला जाऊन विषारी प्रचार केला आणि बार्शीकरांना पण काय जाणार नाही. खरंच त्या लोकसभेमुळे इथं पण काय गडबड होती, काही की थोडा संभ्रम निर्माण झाला होता आणि सगळी कारण होती. पण आता खऱ्या अर्थानं तो पराभवाचा विषय पुसण्याची वेळ आपल्या सगळ्यांमध्ये आलेली. आणि ह्याच्यामध्ये मी नम्रपणे तुम्हाला सांगतो की कुणीही उमेदवार आता इच्छुक भरपूर आहे. आता जवळपास 150च्या आसपास गेले. आपल्या 42 जागा आहेत आणि नगराध्यक्षाची 43 जागा आहे. आता 150च्या पुढे आकडा गेलेला आहे. आणखी उद्या 3 वाजेपर्यंत माझ्या माहितीप्रमाणे 50 जण इच्छुक होणार आहेत. परंतु मित्रांनो तुम्ही सगळेच बोला मलाचे, तुम्ही 2-2, 3-3 जण एका प्रभागामध्ये इच्छुक आहेत. मला ही जाणीव आहे की तुम्ही प्रत्येक कार्यकर्ता हा मी काहीतरी बनन, मी नगरसेवक होईल, मी नगराध्यक्ष होईल, मी सरपंच होईल, ग्रामपंचायत सदस्य होईल, सोसायटीचा सदस्य होईल, सोसायटीचा चेअरमन होईल, पंचायत समिती सदस्य होईल, जिल्हा परिषद सगळे खासदार आमदार होईल. या भावनेनंच काम करत असतो. पण काम करत असताना एक जागा आहे 4 जण तुम्ही तिकीट मागत असाल तर माझी हात जोडून विनंती की सगळ्यांनी पार्टीचा निर्णय हा अंतिम जर तुम्ही मानला तर कुठलीही ताकद किती पण नाटक करू द्या. जर नगरपालिका नाही तर नाव बोलू बाजार समिती, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती 3च्या 3 सत्ता फक्त आपल्याला एकही कार्यकर्ता नाराज होता कामा. तुम्ही गेल्या वेळेस बघितलं आशीबाईंना आपण उभा केलं, 40 पैकी 29 नगरसेवक आपण निवडून आणली आणि जवळपास 5 जणांनी आपल्यात प्रवेश केला. म्हणजे बहुत 34 जणांची संख्या आमची त्या ठिकाणी झाली. आणि नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत त्यातले मालक पण आले आणि धंगे पण आमच्यापासून वकील साहेब आले, सगळी झाली. पण थोडी माशी शिकली जाऊ दे, शिकली बघू पुढच्या पुढे विधानसभेचा. आता काय आता विधानसभा नाही, 4 वर्षांना जाते विधानसभेच्या वेळेस विधानसभा असेल काय असेल ते असेल पुढच्या पुढं. परंतु या ठिकाणी सगळ्याला एक संदेश पण त्या दिवशी मिळालेला आहे ना, मिळाला नाही. मी मित्रांनो माझ्या घरापासून माझ्या मुलापासून सुरुवात करणार, बरोबर आहे. मग आता हे आदर्श तुम्ही घेणार का सगळेजण? तिने निरूपासून सुरुवात. दुसरा मुद्दा तुम्ही नानाचा काढला, तिथं पण ब्रेक लावला का नाही? आता काय पाहिजे तुम्हाला माझ्या कुटुंबाकडनं द्या. आता आणखीन पार्टीला काय पाहिजे माझ्याकडनं तुम्ही सांगा. त्याच्यापेक्षा माणूस काय करू शकतो? आणि मी तुम्हाला पण माहिती आहे फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली किंवा त्यांच्या सहकार्याने किंवा त्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ज्यावेळेस ताकद दिली किंवा त्याच्या अगोदर पण थोडंफार प्रयत्न करायचा, पण ज्यावेळेस साहेबांनी मला ताकद दिली, तुम्हाला कशात कमी बोललो सांगा. मी ग्रामपंचायतीला कमी आहे का सोसायटीला कमी आहे का कशाला कमी? फक्त एवढीच इज्जत ठेवा. नगरपालिका, बाजार समिती आणि जिल्हा परिषद जर तुमच्यामध्ये नाराजी एक जण पण नाराज नाही झाला ना, कुणीच काय करू शकत नाही. तुम्हाला पण माहिती आहे, मला पण माहिती. आता इलेक्शनच्या वेळेस आपण नगराध्यक्षांच्या वेळेस सगळेजण 4 इच्छुक असायचे, कुणाचे उमेदवारी 3 जणांना हात जोडून समजून सांगायचं. आणि काळजी करू नका, कुणी जर उमेदवारी नाही मिळाली तर आपण पार्टीच्या पदावरती कुठल्या पदावरती कुठल्या पदावरती ऍडजस्ट करू ना.
आणि कोणीकडे म्हातारं झालं काय पुढच्या निवडणुकीत त्याचा विचार करू. आता एखादा चालू नगरसेवकाला सुद्धा मी सांगणार आहे तू शांत बस. आता ह्याच्यापेक्षा काय आणखी त्यांनी ऐकायचं. असं नाही की 100% सगळ्या नगरसेवकाला तिकीट मिळणार आहे त्याही सांगतो मी. म्हणजे जिथं काय ते आता ज्यांचं मेरिट असून सुद्धा मी तुम्हाला एक आदर्श घालून दिला की थांबणं गरजेचं आहे. त्या तुम्ही सगळेजण थांबणार ना त्याला थांबणं त्यांनी मला हात वर करून सांगायला सगळे शपथपूर्वक सांगा की पार्टीची निर्णय घेऊन ती मान्य हात वर करून सांगा नाही तर मग त्याचा काय उपयोग असणार नाही. कुणाच्या हातात वर मिळत काय बांधणार सगळ्यांना तुम्ही म्हणलं जे आता बोललोय त्या पद्धतीनं. आणि आम्ही मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो असा एक शब्द एक सुद्धा म्हणजे एक शब्द असा येणार नाही आमच्यावरती आम्ही जे बसलेले सगळेजण की माझ्यावरती अन्याय झाला बस. बरोबर आहे. आमच्याकडनं काय अपेक्षा तुमची कोणी गरीबाचा कार्यकर्ता राहू द्या श्रीमंताचा राहू द्या गरीब आहे म्हणून त्याची उमेदवारी श्रीमंत आहे म्हणून त्याची उमेदवारी असं काय होणार नाही. हे सुद्धा अन्याय होणार नाही. आम्ही जिथं मिटते तिथं ऑफिसला मिटवलं जाईल ते उमेदवारी जाहीर केल्या जातील. जिथं टाय चाललाय त्या गल्ली तुम्ही विचाराल स्वतः येणार. आम्ही 4-5 जी काय आमची 20 जणांची कमिटी असेल त्याच्यापैकी 5-5 जण पाठवून जोड झाला नाहीतर आम्ही 20 जण येऊ मी स्वतः येऊ. कुठंही कुणावरती एकाही कार्यकर्त्यावरती एकाही उमेदवारावरती अन्याय होणार नाही याची 100% तुम्हाला खात्री देतो. आणि तुम्ही पण मला खात्री द्या की जो भारतीय जनता पार्टी महायुती जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य राहील आणि त्या पद्धतीने सगळ्यांनी कामाला लागावं. आणि 20 दिवस राहिले फक्त 20 दिवसामध्ये प्रचार संपतोय. 2 तारखेला मतदान आहे. सगळ्यांनी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपण ही निवडणूक लढवत असताना आपला नगराध्यक्ष आणि जास्तीत जास्त नगरसेवक 2-3 पेक्षा बहुमत जास्त अशा पद्धतीनं ताकदीने ही निवडणूक सगळ्या कार्यकर्त्यांच्या जीवावरती मी बहुल शब्द देतो. निश्चितपणानं नगरपालिका बाजार समिती आणि जिल्हा परिषद पंचायत समिती आम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही. फक्त जे काही घटना घडल्या ती 1 वर्ष आमच्या वार्षिकाला मला चवू लागली हो की 10 वर्ष बारशी महाग गेली 15 वर्षे एवढी बारशी महाग जाऊन देऊ नका. प्रचंड असा गेल्या वर्षाचा पण बॅकलॉग करून काढा आणि चांगल्या पद्धतीचा निधी देऊन या बारशीच्या तरुणांच्या हाताला काम द्या शेतकऱ्याच्या शेताला पाणी द्या एवढीच आपल्याला नम्रपणे विनंती करू. आणि बरोबर केंद्र क्षेत्र आराखडा जे आमचं ग्रामदैवत आहे हे मंजूर करण्याकरता आपण या ठिकाणी बैठक लावावी अशी या ठिकाणी नम्रतेची विनंती करतो. आणि आदरणीय बहुला अक्कलकोटला जायचं असल्यामुळे माझे 2 शब्द या ठिकाणी थांबवतो. आणि परत एकदा आज बहुला या ठिकाणी मुलाखती घ्यायची होत्या परत एकदा उद्या किंवा परवा दिवशी सगळ्या उमेदवारांना मी निरोप द्यायला आहे. सगळ्यांनी माझ्यासमोर जाती निहाय मतदाराची संख्या सांगायची मी काढून ठेवली. कोण किती त्या ह्याच्यात पास होतोय कुणाचा किती अभ्यास आहे हे मी चेक करणार. मला रात्री 2 वाजू द्या. 1 दिवस लागतो 2 दिवस लागतो. 1 दिवस 10 प्रभाग दुसऱ्या दिवशी 11 प्रभाग आणि सगळ्यांची परीक्षा पूर्ण अत्यंत कठीण परीक्षा पूर्ण उमेदवारी दिली जाईल अशा या ठिकाणी आज भाऊ आपल्याला बार्शी नगरपालिका आणि भविष्यात होणारी जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आणि महाराष्ट्रात एकमेव मार्केट कमिटीची निवडणूक ज्या ठिकाणी आहे ते बार्शी. या तिन्ही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज आपण या ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या सगळ्या सरकारांच्या सोबत या ठिकाणी आपण बैठक करतो. या बैठकीच्या निमित्तानं उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे नेते आणि या विभागातला विकास पुरुष ज्यांनी आपल्या पाठीमागच्या 5 वर्षाच्या विधानसभेच्या कालखंडामध्ये प्रचंड मोठं काम या तालुक्यात
तालुक्याच्या विकासाचं, या तालुक्यातल्या शेतकरी बांधवांच्या पाण्याचं, या तालुक्यातल्या पायाभूत सुविधांचं, MIDC पासून सगळ्याच हे प्रचंड मोठं काम उभं केलं. सामान्य लोकांचा विश्वास त्यांनी खऱ्या अर्थानं जिंकला आणि विधानसभेची निवडणूक झाली तर जवळजवळ 1 वर्ष होत आलं. तरी पण या 1 वर्षाच्या कालखंडामध्ये बार्शीचा आमदार कोण असेल तर तो आमचा राजाभाऊ साहेब असतो. 1 रुपयाचं काम आमदार खंड सोडून 1 रुपयाचं काम जर दाखवलं त्याच्यावर राजाभाऊ खूप मोठा झाला. प्रचंड मोठा आपण सगळेजण पाहतो की काम राजाभाऊ उभं केलं. सातत्याचं राजाभाऊ विधानसभेचे खर्च म्हणून दाखवतात. आता ते विसरून जावं झाला आता जे झालंय ते झालंय, पण जे झालंय ते पुन्हा होऊ नये या हेतूने आता आपल्या सगळ्यांना कामाला लागायचं. त्या अनुषंगाने आता ही पहिली निवडणूक जी आहे ती बार्शीच्या नगरपालिकेची निवडणूक ही पहिली निवडणूक आहे. त्या अनुषंगानं आज आपण पाहतो सगळ्यांनी मुलाखती दिल्या, अनेक इच्छुक आहेत आणि एवढ्या मोठ्या संख्येने इच्छुक असणं म्हणजे पार्टीची विजयाची संधी अधिक आहे म्हणून लोक इच्छुक. जी पार्टी निवडून येणार नाही तिकडे इच्छुकांची संख्या असतच नाही. एवढ्या मोठ्या संख्येनं आज इच्छुक आहेत. सर्व जाती धर्माचे लोक नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या अनुषंगानं हे उमेदवार इच्छुक उमेदवार हे सगळे लोक खऱ्या अर्थानं राजाभाऊ बघताना आपल्यापासून आनंद झाला की राजाभाऊ सारखा एक नेता सगळ्या धर्माला सगळ्या जातीला सोबत घेऊन जाण्याची ताकद असते. एक आमचा मुस्लिम समाजाचा एक भाऊंचा सहकारी जेव्हा मुलाखत देत होता त्याच्या अंगावर काटे उभे होते की आम्हाला राजाभाऊंनी सगळं दिलं, आम्हाला कुठलीच अडचण राजाभाऊ ठेवली नाही, आम्हाला जे शक्य ते सगळं दिलं असं सांगत असताना या चेहऱ्यावरचे भाऊ सांगत होते की राजाभाऊ सगळ्या समाजाला न्याय देतात, राजाभाऊ सगळ्या जाती धर्माला सोबत घेऊन जाती धर्मावर राजकारण करायचं एवढं एकच सरकारकडे लोकांच्या हातामध्ये आहे. पण त्या सगळ्या गोष्टी चिरकाल कधीच करत नाही. विकासाचं राजकारण चिरकाल टिकतं, विकासाचं समाजकारण चिरकाल टिकतं, सगळ्यांना सोबत घेऊन जाणारं राजकारण चिरकाल टिकतं आणि त्या राजकारणात आयुष्य खूप कमी असतं. त्यामुळं ते ज्या पद्धतीचं राजकारण या ठिकाणी करतायत राजाभाऊ त्याला फार मोठं आयुष्य आहे आणि मला वाटतं ते पुन्हा काय त्या पद्धतीचं पुन्हा काय घडलंही नाही. आता ही शेवटची वेळ पण त्याच्या अधिक जण जाता मी आपल्याला एवढंच या ठिकाणी सांगणार. आज या ठिकाणी सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी काम करतो. राजाभाऊ आम्ही दोघे खूप जवळचे मित्र आहे आणि राजाभाऊंच्या मतदारसंघामध्ये राजाभाऊला कुठली अडचण आली नाही पाहिजे. मी मागच्या वेळी सांगितलं होते की कायम माननीय मुख्यमंत्री मोदयांचा आग्रह असतो की राजाभाऊ माझा सैनिक आहे आणि या सैनिकाला काही कमी करता अशा पद्धतीने सातत्याने सांगतो. आज या ठिकाणी मला वाटत नाही की एखाद्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या उमेदवारांच्या मुलाखतीला पालकमंत्री कधी आला ही पहिली वेळ. पण माननीय मुख्यमंत्री मला सूचना दिल्या तुला बार्शीला जायचंय आणि त्या ठिकाणी राजाभाऊला निवडणुकीची परिस्थिती समजून घ्यायची आहे आणि राजाभाऊच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं. आज या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगेन मुलाखती
इच्छुकांची संख्या मोठी आहे. नगराध्यक्ष पदाच्या इच्छुकांची संख्या चांगली आहे. पण खास करून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीच्या संदर्भात प्रत्येकाने सांगितलं की आम्ही इच्छुक आहे, आमचा हक्क आम्हाला द्या, आणि आम्हाला नाही दिलं तरी सुद्धा आम्ही पक्षाच्या उमेदवारांच्या सोबत राजाभाऊ सांगेल त्या पद्धतीने आम्ही सगळ्यांची भूमिका आपल्या सगळ्यांना घ्यायला लागेल. माझ्या समोर आलेल्या सगळ्या उमेदवारांनी सांगितलं की आम्ही पक्षाच्या उमेदवारासोबत राहू. कारण शेवटी हे लक्षात घ्या, 1,00,000 किती गाव आहे, 1,09,000 मतदाराचं गाव, लोकसंख्या 1,00,000 असेल, 2,00,000. 1,08,000 लोकसंख्येतनं उमेदवार किती, 42. नगराध्यक्ष किती, 1. आता कुणी नेता असला, कुणी काही म्हटलं तर संधी एकाला देता येईल. पण एकाला संधी देत असताना जर आपण जातीवंत कार्यकर्ते असू, आपण जर सहकारी पक्षाचे जातीवंत सहकारी असू, तर एका निर्णय झाल्यानंतर पक्षाच्या भूमिकेसोबत राहणं ही आपली जबाबदारी आहे. आणि मला वाटतं इतर पक्षाचे सगळे कार्यकर्ते ती जबाबदारी पार पाडतील, याच्यामध्ये मला कुठली शंका या ठिकाणी वाटत नाही. तेव्हा मी सगळ्या इच्छुक उमेदवारांना मनापासून शुभेच्छा देईन तुमच्या तिकीटासाठी. पहिल्या आणि एकदा तिकीट झालं की मग निवडून येण्यासाठी 2 वेळा शुभेच्छा देणार. पहिला तिकिटासाठी आणि मग पुन्हा निवडून येण्यासाठी 2 वेळा शुभेच्छा. तुमची शुभेच्छा द्यायला मी परत येईल. पण आज तुमच्या तिकिटासाठी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आहे मी त्यांना देतो. शेवटी भारतीय जनता पक्ष हा सामान्यांना काम करणारा हा पक्ष आहे. शून्यातून आज जगभरातला सगळ्यात मोठा पक्ष, आज संघटन क्षमतेवर झालेला पक्ष आहे. त्यामुळं कुठलीही निवडणूक भारतीय जनता पक्ष कधीही सहज घेत नाही. प्रत्येक निवडणूक भारतीय जनता पक्ष हा जिंकण्यासाठीच लढतो, जिंकण्यासाठीच लढतो. पूर्वी असं व्हायचं तिकीट, आपण काँग्रेसचं तिकीट घेतलं की आमदार झाला, नगरसेवक झाला. आता काय परिस्थिती झाली, भाजपचं तिकीट घेतलं की आमदार झाला. अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली. कारण आहे तेव्हा सामान्य माणसाचा पक्ष आहे. आणि एका नगरपालिकेच्या निवडणुकीवर सुद्धा बारकाईनं लक्ष आमच्या सगळ्या सचिवांचं असतं. मुख्यमंत्री मोदयांचं आहे, प्रदेशाध्यक्षांचं आहे, पालकमंत्री म्हणून माझाही तसंच लक्ष आहे. आणि पण या सगळ्यात एक चांगले उमेदवार निवडणं आणि चांगला चेहरा लोकांच्या पुढे देणं ही जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. आणि त्या दृष्टीने आपण सगळेजण प्रयत्न करतोय. येणाऱ्या 3-4-5 दिवसामध्ये उमेदवारही निवडतील, भावही भरायचे निवडतेच आहे. आणि त्या कालखंडामध्ये चांगला चेहरा, या शहराचा आपण या सगळ्या उमेदवारांच्या माध्यमातून आपण सगळेजण देऊ. आणि आपण ही नगरपालिका कुठल्याही किमतीवर भारतीय जनता पक्षाच्या कमळ चिन्हावर महायुतीतल्या जेवढे सहकार्यांची माझ्यासाठी म्हणूनच सगळे सहकारी, जेवढे सहकारी आपल्या सोबत येतील, आपल्या आठवडे गटाचे आमचे ते माझे सगळे सहकारी आहेत. गायकवाड साहेब आणि इथं बसलेले राजावरचे सगळे सहकारी, खास करून आमचे जिल्हाध्यक्ष. आता हे मुलांना घ्यायची जबाबदारी जिल्हाध्यक्षाची असते. पण आता जिल्हाध्यक्षाने आम्हाला काम लावलंय, तुम्ही घ्या. कधी कधी असतं जिल्हाध्यक्षला पालकमंत्री सांगतात, पण आमचं उलट आहे. आमचा जिल्हाध्यक्ष पालकमंत्र्यांना सांगतो तुम्ही हे करा, करायला त्यामुळं आणि सगळ्यांना टाळ्या वाजवतात. त्यांचा वाढदिवस ही सगळी परिस्थिती आपल्या सगळ्यांच्या लक्षात आली असेल. मी जाताना पण सांगेन, पाठीमागच्या 5 वर्षाच्या कालखंडात जसं असेल काही दिवस, तर 5 वर्षाच्या कालखंडामध्ये त्यावेळेचे आमचे असीम तांबोळी म्हणजे नगराध्यक्षांचे होते. ते मला बोलताना त्यांच्या डोळ्यात पाणी होतं की राजाभाऊने या शहरासाठी हजारो कोटी रुपयाचा निधी आणला आणि माझा कालखंडात हे काम करण्याचा मला अभिमान आहे. अशा पद्धतीची भूमिका आता
त्यांनी मांडली. म्हणजे राजा भाऊ 1 वर्षात किती कोटीची कामं आली, किती कोटीची कामं आली या 11 महिने झाल्यानंतर. माझे पत्रकार बंधू जाते सगळ्या गोष्टीचं अनालिसिस घेतात. हा नेता कसा, तो नेता कसा, ही निवडणूक कशी होईल, ही काय होईल. एकदा तुम्ही शहरामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये झालेल्या कामाचा आढावा आणि आता 11 महिन्यामध्ये झालेल्या कामाचा आढावा आणि त्याच्या अगोदर 5 वर्ष झालेल्या कामाचा आढावा एकदा पत्रकार बांधवांनी घ्यावा अशी माझी विनंती आहे. बाकीचं आम्हाला कसं ठोकाय तसं ठोका, आमची अडचण नाही. आम्हाला त्याबद्दल बोलायचं एवढं सगळं. जर 11 महिने राजा भाऊ आमदार असता तर किमान 500,000 कोटी रुपये काम या एवढं मोठं नुकसान आमच्या आजा मातृभूमीत आमच्या मातीत आमचं नुकसान झालं आणि ते कधीही न भरून देणार नुकसान. देशात राज्यात सत्ता आपली असताना जर आपणही कामगार असतो आपल्याला अनेक काही प्रश्न आला असतात. आज मागच्या 5 वर्षात 50,000 एकर जमीन मागण्यात आली. अनेक कामं केली, एमआयडीसी पासून सगळ्या गोष्टींना न्याय देण्याचं काम केलं आणि हे सगळं आपण बघतोय. त्यामुळं फक्त जातीपातीचं राजकारण करून स्वतःची राजकीय पळी भागवायचं काम जे चालू आहे आता आपण बघतो. अनेक अधिकाऱ्यांना भोट लावायचे, शिला घालायचे, अनेक अधिकाऱ्यांना दम द्यायचा आणि काहीतरी व्हिडिओ तयार करायचे आणि त्याच्यावरच त्याच्यात काय होतं जमतं का? रस्ता मिळतो का? एमआयडीसी मिळते का? शेताला पाणी मिळते का? आपल्याला काय मोबाईल करायचं तरी वगैरे आहे तेवढंच काम करायला कधीतरी त्याचा भयपणा वास्तवादी जीवन जगण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या शहराचं आपलं भलं कशात आहे हे आपण बघा. तेव्हा माझं आपण शहरातले पत्रकार बांधव आहे, माझी विनंती आहे की तुम्ही लोकशाहीचा 4था स्तंभ आहे आणि त्या स्तंभानं याचं मूल्यमापन नक्की केलं पाहिजे. मागची 5 वर्ष, त्याच्या मागची 5 वर्ष आणि आताचे 11 महिने या गोष्टीचं अनालिसिस आपण करा, लोकांना समोर मांडा आणि त्याच्यावर लोकांचं मत ठरवू द्या. मी सांगतो जेव्हा तुम्ही हे कराल तेव्हा भाऊ आपण करू, जेव्हा आपण कराल तेव्हा लोक तुमच्यासोबत आपोआप उभी राहतील. काळजी करायचं काम आणि विनंती आहे की आपण सगळे मिळून ताकदीनं एखादी निवडणूक आपण लढूया. या ठिकाणी मी राजाभाऊ आपणाला आपल्या सगळ्या सरकारने एवढंच आश्वस्त करतो की या मतदारसंघासाठी आपण जे सांगाल ते प्रत्येक काम आपल्या सरकारच्या माध्यमातून मागे लागेल. चिंता करू नका, आपलं सरकार तुमच्या पाठीशी आहे. खास करून मी सांगतो की महाराष्ट्रामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांचे आवडते आधारदार असते, सगळ्यात लाडके मुख्यमंत्री सगळ्यात जबाबदारी करतात सगळं, पण त्याच्यातलं पण सगळ्यात लाडका कोण असेल तर आमचा तो राजाभाऊ आहे. त्यांचं भाग्य या सगळ्या गोष्टीवर लक्ष असतं. तेव्हा आपल्याला पुन्हा एकदा एवढंच सांगतो जर उमेदवारी मिळते त्यांनी ताकदीनं निवडणूक करा. उमेदवारी ज्यांना मिळाली नाही त्यांनी ताकदीनं आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करा. आपल्या तब्येत होऊ देऊ नका. शेवटी एक तुम्हाला सांगतो की आपण एक गोष्ट आहे, एक महाशय होते त्यांना 2 बायका होत्या. एक महाशय होते त्यांना 2 बायका होत्या आणि त्या दोघीमध्ये प्रचंड सारखं भांडण व्हायचं. आता एका नवऱ्याच्या 2 बायकामध्ये भांडण ठरलं आहे. इतक्या असेल भांडण होतं, 2 असतात विशेष नाही. दोघीचं भांडण आणि दोघीचं भांडण झालं की एक म्हणायची तुला रडकी करते, दुसरी म्हणायची तुला बोलकी करते. काय म्हणायची? एक म्हणायची तुला रडकी करते, दुसरी म्हणायची तुला बोलकी करते. आणि सारखं रोज करतात. एक दिवशी एक जण म्हणजे रोज काय
कोणाला धड केलं ते कळच. आता हिनं चॅलेंज दिलं, दुसरीला वाटलं मला चॅलेंज देते. हिनं घरी झोपलेला होता, आणला पाटाण टाकला डोक्यात, आणला पाटा आणि टाकला डोक्यात आणि म्हणली झाली का रडकी आता. ती दुसरी म्हणली मी रडकी झाली पण तू पण मुलकी झालीस. काय झाली? मी रडकी झाली ती पण मुलगी झाली. त्यामुळे एक लक्षात ठेवा, अशा पद्धतीने आपण करायला गेलो ना तुला आणि मला अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण होते. असं घडू नये याची आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे. आपण सगळ्यांनी मिळून ताकदीनं भारतीय जनता पक्षाने वाहिनीची सत्ता या भाषेच्या नगरपालिकेमध्ये आली पाहिजे. यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करूया एवढंच या ठिकाणी सांगतो. आम्ही सगळेजण झाल्यावर तुमच्या पाठीशी साम दाम सगळी शक्ती घेऊन आम्ही तुमच्या पाठीशी आहे. काळजी करू नका. धन्यवाद भाऊ. आपण वेळात आल्याबद्दल